क्लासेस ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये मॅथ फर्स्ट 1.1चे 4 एक्झाम्पल बघितले होते. आज आपण जो आहे तो 5th एक्झाम्पल बघत आहोत. तर 5th एक्झाम्पल आहे 5x + 2y = -3. x + 5y = 4. या ठिकाणी 5x + 2y = -3 हे इक्वेशन फर्स्ट आहे. त्यानंतर x + 5y = 4 हे इक्वेशन सेकंड आहे. मी आधी पण सांगितलं होतं की कमीत कमी या ठिकाणी एक पेअर सेम पाहिजे, नसेल तर एक पेअर आपला कोणतीही सेम करून घ्यावी लागते. या ठिकाणी आपण इक्वेशन सेकंडला 5 न मल्टिप्लाय करू, म्हणजे या ठिकाणी 5x आपला मिळतील. तर मल्टिप्लाय टू इक्वेशन सेकंड बाय 5. इक्वेशन सेकंडला 5 न मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे कंप्लीट इक्वेशनला आपला 5 न मल्टिप्लाय करायचं आहे. तर x × 5 या ठिकाणी 5 × 25 y 5 × 20 याला इक्वेशन नंबर आपण थर्ड देऊ. इक्वेशन सेकंडचंच आपण थर्ड इक्वेशन बनवलेलं आहे, म्हणून या ठिकाणी आपण फर्स्ट आणि थर्डचा विचार करूया. तर इक्वेशन थर्ड मधून आपला फर्स्ट मायनस करावं लागेल. कन्फ्युजन हा होतो, बऱ्याच मुलांना कन्फ्युजन हा होतो की सर थर्ड मधून फर्स्ट काय, सोपं जातं. कारण या ठिकाणी 5x मधून 5x जातील, 25y 2y 25 ही बिग हा बिग नंबर आहे आणि 2y हा स्मॉल आहे. 25y मधून 2y मायनस केलं म्हणजे साहजिकच आपला जे आन्सर मिळतं ते प्लस मध्ये मिळून जातं. तर इक्वेशन थर्ड मायनस फर्स्ट. इक्वेशन थर्ड काय आहे? 5x + 25y = 20. इक्वेशन फर्स्ट 5x + 2y = या ठिकाणी -3. तर आपण मायनस करतोय म्हणून साइन चेंज होतील. इथं प्लस आहे, इथं मायनस होईल, इथं प्लस आहे, हे देखील मायनस होईल, इथं मायनस आहे, हे प्लस होतील. 5x - 5x कट 25y - 2y 23y = 20 + 3. या साईनचा विचार करायचा तुम्हाला. जे साईन चेंज झाले त्याचा विचार करायचा आहे. इथं येईल 23. y ची व्हॅल्यू पाहिजे. या 23ला राईट हँड साईडला घेऊन जा. इथं मल्टिप्लाय मध्ये आहे, राईट हँड साईडला जाताना हे डिवायडेशन मध्ये जाईल. म्हणजेच y = 23/23. कट y ची व्हॅल्यू मिळाली आपला 1. आता जी y ची व्हॅल्यू आहे 1, ही तुम्ही जे इक्वेशन तुम्हाला सोपं वाटेल त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता. मी इक्वेशन सेकंड मध्ये ठेवतोय. पुट y = 1 इन इक्वेशन सेकंड. तर x + y ची व्हॅल्यू 1 आहे. 5 × 1 = या ठिकाणी 4. x 5 × 5 किती या ठिकाणी 4. x ची व्हॅल्यू पाहिजे. 5 ला तिकडे घेऊन जा, इकडे प्लस मध्ये राईट हँड साईडला जाताना मायनस मध्ये जाईल. तर x = 4 - 5 म्हणजेच x ची व्हॅल्यू मिळाली आपला
-1. तर या ठिकाणी बघा एक्स वाय, एक्सची व्हॅल्यू आहे -1, वायची व्हॅल्यू मिळाली आहे 1. हे इक्वेशनचं सॉल्युशन. आता आपण 6 नंबरचं एक्झाम्पल बघू. 1/3x + y = 10/3. इक्वेशन नंबर फर्स्ट. 2x + 1/4 y = 11/4. इक्वेशन नंबर सेकंड. हे जर तुम्ही इक्वेशन बघितले तर थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल, पण तसं काही नाही आहे. या ठिकाणी डिनोमिनेटरमध्ये जे आहे तर 3 दिसतंय तुम्हाला आणि या ठिकाणी जे आहे 4 आहे. तर याला, या इक्वेशनला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर हे दोन्ही कट होतील आणि याला देखील आपला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर इक्वेशन जे दिलं आपलं 1/3x + y = 10/3. हे इक्वेशन आपलं दिलं आहे म्हणून इथं गिवन. आता या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे दोन्ही कट होतील. मल्टिप्लाइंग both sides by 3. 3 into 1/3x plus 3y = 3 into y = 10/3 into 3. कॅन्सल. हे देखील या ठिकाणी कॅन्सल. म्हणजे जे इक्वेशन मिळालं ते असं आहे या ठिकाणी x + 3 into y 3y = 10. याला देऊ आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. 2x + 1/4y = 11/4. याला आपलं 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे दोन्ही साईडला. म्हणजे या ठिकाणी 4 हे कट होतील. मल्टिप्लाइंग both sides by 4. 4 into 2x plus 4 into 1/4y = 11/4 into 4. या ठिकाणी 4 कट, या ठिकाणी 4 कट. म्हणजे आपलं मिळणारं जे इक्वेशन आहे 4 into 2 8x प्लस या ठिकाणी y = 11. इक्वेशन नंबर सेकंड. आता या ठिकाणी कोणतंही पेयर तुम्हाला सेम दिसत नाहीये. इक्वेशन सेकंडला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे या ठिकाणी 3y सेम होतील, सेम पेयर मिळतील. तर या ठिकाणी इक्वेशन सेकंडला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाय टू इक्वेशन सेकंड बाय 3. म्हणजे इक्वेशन काय मिळेल आपल्याला या ठिकाणी 24x प्लस 3y = 33. याला इक्वेशन नंबर आपण थर्ड नाव देऊ. आता या ठिकाणी आपल्याला एक पेयर सेम मिळाले आहे. इक्वेशन थर्ड आपण फर्स्ट मायनस करू. म्हणजेच आपला या ठिकाणी 3y कट करता येतील. इक्वेशन थर्ड मायनस फर्स्ट. इक्वेशन थर्ड जो आहे तो आहे 24x प्लस 3y
is equal to 33. If equation first, x plus 3y is equal to 10. आपण काय करतो या ठिकाणी मायनस, ते लक्षात घ्यायचं. मायनस मायनस आणि या ठिकाणी मायनस. 24x minus x, 23x, 3y cut is equal to 33 मधून 10 मायनस करून घ्यायचं आहे. या ठिकाणी देखील आपल्याला 23 मिळेल. आता x ची व्हॅल्यू पाहिजे. x इज इक्वल टू या 23 तिकडे घेऊन जा. 23/23 दोन्ही काय होतील कट. x ची व्हॅल्यू मिळाली आपला 1. आता x ची जी व्हॅल्यू 1 आहे ती तुम्ही जे तुम्हाला इक्वेशन सोपं वाटेल फर्स्ट किंवा सेकंड कोणत्याही मध्ये तुम्ही ठेवू शकता. तर मी इक्वेशन सेकंड मध्ये ठेवेल. या ठिकाणी put x is equal to 1 in equation second. इक्वेशन सेकंड काय आहे या ठिकाणी 8x plus y is equal to काय 11. तर या ठिकाणी 8 इंटू किती आहे 8 into 1 plus y is equal to 11. 8 1 8 plus y is equal to 11. 8 ला तिकडे घेऊन जा मायनस मध्ये जाईल. y is equal to 11 minus 8. y ची व्हॅल्यू मिळते आपल्या या ठिकाणी y is equal to 3. म्हणजे या ठिकाणी x y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू आहे या ठिकाणी 1 आणि y ची व्हॅल्यू आहे 3. इक्वेशन नंबर 7 आहे 99x plus 101y is equal to 499. सेकंड इक्वेशन आहे 101x plus 99y is equal to 501. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. 99x plus 101y is equal to 499. Equation number first. 101x plus 99y is equal to 501. Equation number second. थोडंसं ऑब्झर्वेशन करायचं आहे. 99x 99y 101x 101y म्हणजेच यांची जर आपण ॲडिशन केली तर 200x, यांची जर ॲडिशन केली तर 200y, यांची जर ॲडिशन केली तर 1000. तर आधी आजचे जर एक्झाम्पल असतील तर यांची अगोदर ॲडिशन करून घ्यायची. मग जो बिग इक्वेशन आहे, बिग इक्वेशन कशावरून समजायचं मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे. फर्स्ट टर्म बघायची अगोदर, म्हणजे फर्स्ट पेअर बघायची, त्याच्यानंतर ठरवायचं असतं. त्यानंतर मायनस करून घ्यायचं आहे. जे इक्वेशन मिळतील त्याच्यामध्ये जसे आपण मागचे एक्झाम्पल सोडवले त्या पद्धतीनं पुढची ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. तर या ठिकाणी इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडचे आपण ॲडिशन करू. इक्वेशन फर्स्ट प्लस सेकंड. इक्वेशन फर्स्ट जो आहे 99x plus 101y is equal to 499. 101x 99y
इज इक्वल टू 501. यांची ॲडिशन जी आहे ती मिळते आपला 200x इथं 200y इथं 1000. यांच्या दोघांमध्ये जे कॉमन आहे, काय कॉमन दिसते तुम्हाला इथं? इथं 200 आपण कॉमन घेऊया. 200 इथं मिळेल तुम्हाला x प्लस y इज इक्वल टू 1000. याला तिकडे घेऊन जा. ब्रॅकेट म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, राईट हँड साईडला घेऊन जा. डिवायडेशन मध्ये जाईल, म्हणजेच x प्लस y इज इक्वल टू 1000 अपॉन 200. 0 0 कट, हे कट. 2 5 जा 10. x प्लस y इज इक्वल टू 5. हे मिळालं आपला इक्वेशन नंबर इक्वेशन नंबर 3. आता यांची दोघांची आपण ॲडिशन केली. आता इक्वेशन सेकंड मधून आपण फर्स्ट मायनस करू, म्हणजेच इक्वेशन सेकंड मायनस फर्स्ट. इक्वेशन सेकंड आहे 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. इक्वेशन फर्स्ट आहे 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. मायनस करतोय आपण, साइन चेंज होतील. इथं मायनस, इथं मायनस आणि इथं देखील मायनस. 101x मायनस 99x म्हणजे आपल्याला मिळेल या ठिकाणी 2x. 99y मायनस 101y या ठिकाणी मिळेल आपला 2y. 501 मायनस 499 या ठिकाणी मिळेल आपला 2. याच्यामध्ये कॉमन काय निघणार आहे? आता 2 कॉमन निघेल, म्हणजे 2 इथं x मायनस y इज इक्वल टू 2. या 2 ला तिकडे घेऊन जायचं आहे आपल्याला. हे 2 तिकडे डिव्हायडेशन मध्ये जाते, म्हणजे या ठिकाणी x मायनस y 2 अपॉन 2. 2 या ठिकाणी कट, म्हणजेच x मायनस y इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 3 मिळालं तुम्हाला x प्लस y इज इक्वल टू 5. आणि 4 मिळालं तुम्हाला x मायनस y इज इक्वल टू 1. या ठिकाणी y सेम पेअर आहे, आणि विशेष म्हणजे या ठिकाणी ऑपोजिट साइन आहे. ऑपोजिट साइन असते तर आपल्याला ॲडिशन करावे लागते. तर इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 चे आपण ॲडिशन करू. या ठिकाणी इक्वेशन 3 प्लस इक्वेशन नंबर 4. थर्ड इक्वेशन काय आहे? या ठिकाणी आपल्याला मिळालं x प्लस y इज इक्वल टू काय मिळालं आपला 5. अँड इक्वेशन 4 जो आहे x मायनस y इज इक्वल टू 1. x प्लस x 2x प्लस y मायनस y कट. या ठिकाणी 5 प्लस 1 6. 2 ला तिकडे घेऊन जा, म्हणजे x ची व्हॅल्यू मिळेल आपला x इज इक्वल टू 6 अपॉन 2. 2 3 6. x ची व्हॅल्यू किती मिळाली आपला 3. x ची व्हॅल्यू आहे. जे इक्वेशन तुम्हाला इझी वाटेल त्याच्यामध्ये ठेवून द्या. इक्वेशन नंबर आपण या ठिकाणी थर्ड मध्ये ठेवू. Put
x is equal to 3 in equation third. इक्वेशन थर्ड काय या ठिकाणी x प्लस y इज इक्वल टू 5. तर x ची व्हॅल्यू या ठिकाणी आहे 3 प्लस y इज इक्वल टू 5. या तिकडे घेऊन जा, मायनस वर जाईल म्हणजे आपला y ची व्हॅल्यू मिळेल y इज इक्वल टू 5 मायनस 3. y ची व्हॅल्यू मिळाली आपला 2. म्हणजेच x, y या ठिकाणी x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू 2. दोघं सेम तसंच आहे. 49x plus 57y is equal to 172. Equation number first. 57x minus 49y is equal to 252. इक्वेशन नंबर सेकंड. यांच्या आपण ॲडिशन करून घेऊ. म्हणजे इक्वेशन फर्स्ट प्लस सेकंड. इक्वेशन फर्स्ट काय आहे या ठिकाणी 49x मायनस 57y 172 अँड सेकंड जो आहे 57x मायनस 49y 252. यांची आपला ॲडिशन करून घ्यायची आधी. 49 प्लस 57, 9 and 7 16. कॅरी 1 घ्यायचा आहे. 5 प्लस 4 9, 9 and 1 10. 106x. 7 plus 9 16. 4 5 1 10. 106y. 2 plus 2 4. 7 plus 5 12. 1. 2 plus 1 plus 1 424. कॉमन काय निघालं याच्यामध्ये या ठिकाणी कॉमन 106. 106 या ठिकाणी x मायनस y 424. 106ला डिवायडेशन मध्ये घेऊन जा. म्हणजेच x मायनस y 424 अपॉन 106. 106 4 424. म्हणजेच या ठिकाणी x मायनस y इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर थर्ड. ॲडिशन केल्यानंतर या ठिकाणी सेकंड मधून फर्स्ट मायनस करून घ्यायचा आहे. इक्वेशन सेकंड मायनस फर्स्ट. इक्वेशन सेकंड काय आहे 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. फर्स्ट मायनस करून घ्यायचा या ठिकाणी. तर 49x 57y and 172. या ठिकाणी मायनस प्लस अँड मायनस. $57x मायनस 49x या ठिकाणी मिळेल आपला 8. 57y मायनस 49y या ठिकाणी देखील आपल्याला काय मिळेल 8.
y and 252 172 252 मधून जर 172 जर मायनस केला आपण तर आपल्याला मिळतं या ठिकाणी 8 0 means 80. काय कॉमन निघेल याच्यामधून 8 म्हणजेच 8x plus y is equal to 80. 8 को तिकडे घेऊन जा. x plus y is equal to 80 upon 8. 8 times 80. तर या ठिकाणी x plus y is equal to 10. इक्वेशन नंबर 4. आता या ठिकाणी y आहे, सेम ऑपोजिट साइन आहे, म्हणून इक्वेशन 3rd अँड इक्वेशन 4 चे आपण एडिशन करू. इक्वेशन 3rd प्लस इक्वेशन 4. इक्वेशन 3rd काय आहे या ठिकाणी x मायनस y इज इक्वल टू 4 अँड इक्वेशन 4 x plus y is equal to 10. x minus y is equal to 4 and x plus y is equal to 10. एडिशन करता होता आपण x plus x 2x y कट 10 plus 4 is equal to 14. या 2 ला तिकडे घेऊन जा म्हणजे आपल्या x ची व्हॅल्यू मिळेल x is equal to 14 upon 2 2 7 जा 14. x ची व्हॅल्यू मिळते आपल्या या ठिकाणी 7. x ची जी व्हॅल्यू आहे जे इक्वेशन तुम्हाला सोपं वाटेल त्याच्यावर ठेवून द्या. मी इक्वेशन 4 तुम्हाला ठेवत आहे. तर पुट इथे तुम्ही सबस्टिट्यूटिंग सुद्धा लिहू शकता. बुक मध्ये सबस्टिट्यूटिंग आहे, नोट्स मध्ये आहे, काही ठिकाणी पुट आहे. x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 4. x ची व्हॅल्यू 7 प्लस y इज इक्वल टू 10. y is equal to 10 minus 7 म्हणजे y ची व्हॅल्यू मिळते आपल्या या ठिकाणी 3. अतिशय सोपे इक्वेशन्स आहे. या ठिकाणी आपलं 1.1 संपलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 1.2 कंटिन्यू करणार आहोत. काही जर तुम्हाला समजत नसेल तर मला तुम्ही फोन करून देखील सांगू शकता की कोणता घटक तुम्हाला कळाला नाही, कोणतं एक्झाम्पल तुम्हाला कळालं नाही आहे, ते मी तुम्हाला सॉल्व करून देईन.